लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी. लातूर जिल्ह्यातील उदगीर हादरलं. 36 वर्षीय विवाहितेचा जळून मृत्यू, पतीसह तिघावर खुनाचा गुन्हा दाखल. उदगीर शहरातील सादरनगर परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 36 वर्षीय विवाहित महिलेचा जळून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यू महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कौटुंबिक वादातून महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पतीसह तिघाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103, 185 व 35 अंतर्गत तपास सुरू केलाय. या घटनेमागील नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. खरे लोकस्वराज्य न्यूज लाईव्ह, लातूर. माझे नाव पठाण मोहम्मद अकबर युसुफ आहे. इथे मी उदगीर मध्ये राहतो आणि माझी बहिणीला मी इथं उदगीर मध्येच दिलेलं आहे. त्याचं जे हस्बंड आहे त्यांचे नाव शफी कुरेशी आहे. ते माझ्या बहिणीवर ते म्हणजे नॉर्मली टॉर्चर होत असतं, परंतु ह्या बारीला काय झालं की त्यांनी एकदम ते माझ्या बहिणीला जाळून मारूनच टाकलं. त्यांनी काय केलं, पहिले मला माझ्या वडिलांना कॉल केलं की असं काय म्हणले की तुमची मुलगी माझ्यासोबत भांडण करत आहे, मी तुमच्याकडे येतो. असं नाही म्हणले की तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्याकडे येऊन भेटा, बोला, त्याला समजू, असं नाही म्हणलं. त्यांनी म्हणले की मी तुमच्याकडे येतो. तर पप्पा म्हणले ठीक आहे, या तुम्ही, बोला मला येऊन. तर लगेच 15 मिनिटांनी अजूनही कॉल येते त्यांच्याकडून आम्हाला, आणि ते म्हणतात की तुमची मुलगी आपल्या स्वतःला जाळून घेतली आणि ते मेली. तर लगेच मी आणि माझे वडील फॉरन लगेच घरातून निघलो. फक्त 2 ते 3 मिनिटात आम्ही त्यांच्या घरी जाऊन पोहोचलो. तिथं पोहोचताच आम्ही हे दृश्य पाहिलं की माझी बहीण एका रूम मध्ये जे आहे असं लाश पडलेली होती माझ्या बहिणीची. त्यांनी त्याच्या अंगावर पूर्ण कपडे जळून गेलेले होते आणि एक चादर टाकलेली होती. आणि त्या रूम मध्ये जे आहे काहीच सामान नाही, काहीच नाही, पूर्ण एकदम खाली रूम आहे ते. आणि तिथं जे आहे असं आग लागल्यानंतर जसं धुवा वगैरे होतो ना, जसं गरम असतं रूम, बॉडी पण गरम असते, तसं तिथं काहीच नव्हतं. रूम एकदम थंडगार होतं आणि दरवाजाला लॉक वगैरे काही लावलेलं नव्हतं. आम्ही विचारलं की हे कसं झालं, तर त्यांचे हस्बंड म्हणतात आम्हाला की तुमची बहिणीने जे आहे आत्महत्या करून घेतली आणि ते मधून लॉक लावली होती. आम्ही लॉक तोडलं आणि आम्ही ते पोलिसांना दाखवलं की लॉक कुठं तुटलेलं आहे, दाखवा. पोलीस पण बघितले, ते पोलिसांनी व्हिडिओ पण बनवलेला आहे. ते लॉक काही तुटलेलं नाहीये. पूर्ण हे माझ्या बहिणीला जे आहे पूर्ण प्लॅनिंग करून मारलेलं आहे. तर माझी उदगीर ग्रामीण पोलीस पोलिसांना हीच आहे दरख्वास्त आहे की माझ्या बहिणीला न्याय मिळावा.